तर या भागातल्या प्रमुख समस्या तुम्हाला कोणत्या जाणवतात? वीज असतील, रस्ते असतील? तर जे जिल्हा परिषदेचं प्राथमिक शाळा आहेत त्याच्यामध्ये जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती कमी होताना आपल्याला दिसते. पुणे जिल्ह्यातला रोजगारासाठी स्थलांतर होण्यामध्ये कदाचित भोर आणि वेल्ह्याचा एक नंबर लागतो. इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील तर कितपत इथली अवस्था चांगली आहे आरोग्य केंद्रांची? किंवा एखादा कुठला तरी व्यक्ती फक्त मोठा आहे म्हणून फक्त त्याला वारंवार आपण निवडून द्यायचं किंवा काय करायचं असं न करता समाजामध्ये किंवा समाजासाठी जी काम करणारी माणसं आहे किंवा काय करणारे त्यांच्या पाठीमागं उभं राहणं ही आज काळाची गरज झालेली आहे. नमस्कार, मी दीपक महांगरे, निनाद महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे. आपल्या ग्रामीण भागातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, आरोग्याचे असतील, बेरोजगाराचे असतील, महिला सशक्तीकरणाचे असतील, हे मांडण्यासाठी आपण विकासावर बोलू का ही नवीन मालिका सुरू केली आहे. तर त्या संदर्भात आपल्याबरोबर सूरज मरळ फाउंडेशन, ड्रीम इंजिनिअरिंगचे सर्व उद्योजक, नेते व समाजसेवक अशा तीनही भूमिका ठामपणे मांडणारे, कोविड काळामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करणारे, रक्तदान शिबिरे असतील, सामाजिक संस्थांना मदत असेल, जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना मदत असेल, या कामाच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे आपण ठसा उमटवणारे सूरजजी मरळ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. नमस्ते सूरजजी. नमस्कार. काय सांगताल आपल्या प्रवासाबद्दल? कशी सुरुवात केली आपण? प्रथमतः मला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल मी आपलं धन्यवाद देतो. 2017 साली शैक्षणिक प्रवास संपवून गावी आलो. त्यानंतर ड्रीम इंजिनिअरिंग नावाने एक कंपनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून काम चालू केलं. त्यानंतर राजकीय गोष्टींशी जरा संबंध आला आणि त्यातून राजकारणाची नाळ एक जोडली गेली. त्यातून मग समाजात वावरत असताना समाजातल्या समस्या नजरेस पडल्या आणि त्यातूनच समाजसेवेची ओढ लागली. ही ड्रीम इंजिनिअरिंग कंपनी कशाची आहे नक्की? आमच्या प्रेक्षकांना काय सांगा. ड्रीम इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण इंडस्ट्रीयल शेड असतील, पोल्ट्रीचे शेड असतील किंवा कन्स्ट्रक्शनल जे काही गोष्टी असतील त्या आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. त्यानंतर हे काम करत असताना थोडासा राजकीय व्यक्तींशी संबंध आला आणि थोडीशी राजकारणाची ओढ लागली आणि त्या अनुषंगाने थोडंसं बाहेरगावी फिरणं हे चालू झालं आणि त्यातून थोड्याशा आपल्या भागामध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही अडचणी आहेत जे सर्वसामान्य लोकांना त्या सामोरे जावं लागतं त्याची थोडीशी जाण येत गेली आणि त्यातूनच समाजसेवेची थोडीशी ओढ लागली. समाजसेवेत तुम्ही आत्ता उतरलाय तर समाजसेवेची आपली काय पार्श्वभूमी आहे का, की फॅमिली बॅकग्राऊंड आहे का त्याबद्दल? की तसा समाजसेवेचा किंवा राजकीय असा कुठलाही वारसा न लाभलेला मी आहे आणि समाजसेवेची ओढ जर तुम्ही म्हणताल तर ती फक्त समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या गोष्टी पाहूनच ती ओढ निर्माण झालेली. आता आपण ज्या भागातून आलात तर त्या भागातील मूलभूत सुविधांबद्दल काय तुम्ही सांगू शकता का, की अशा सुविधा आहेत त्यात बदल झाला पाहिजे? आता माझ्या भागाबद्दल जर सांगायचं झालं तर माझा भाग हा पुणे महानगरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. ग्रामीण भाग आहे परंतु पुण्यामध्ये जायला साधारण एक 15 ते 20 मिनटं फक्त लागतात. माझ्या भागाबद्दल सांगायचं झालं तर त्यामध्ये नसरापूरसारखी सुसज्ज बाजारपेठ आहे, बनेश्वरसारखं प्राचीन मंदिर आहे, केळवडे, साळवडे म्हणजे अशी जी ग्रामीण भागातली जी गावं आहेत ती बागायतदार गावं आहेत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माझा भाग आहे. आता या भागातलेच तुम्ही म्हणलात की निसर्ग सौंदर्य ह्या भागाला लाभलेलं आहे. तर या भागातल्या प्रमुख समस्या तुम्हाला कोणत्या जाणवतात? वीज असतील, रस्ते असतील, त्या बाबतीत स्थानिक नेत्यांनी काय वाटते की काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे? ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की पुण्यापासून हा जरी जवळचा भाग असला तरी खऱ्या अर्थानं तो विकासापासून वंचित आहे. कारण इथल्या समस्या जर आपण बघायला गेला ना की बाबा इथल्या 70% पेक्षा जास्त लोक शेती करतात. मग त्या शेतीला जोडणारे जे रस्ते ते अद्याप डेव्हलप झालेत का, बरं ते अस्तित्वात आहेत का, म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत. विजेसारखा प्रश्न आहे की विजेची जी अनियमितता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना असेल किंवा इथं जे उद्योजक आपले नवीनरित्या उद्योग स्थापन करतायत त्यांना सुद्धा भरपूर अशा समस्या आहेत की बाबा विजेच्या अनियमिततेमुळे. त्यानंतर झाला पाण्याचा प्रश्न, तर बाबा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने जलजीवन मिशनची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून माझ्या भागातल्या बऱ्यापैकी गावांमध्ये त्या स्कीमा राबवल्या गेल्या. परंतु अद्याप
ज्या त्या स्कीमा राबल्या गेल्या त्यांना खरंच त्या पाणी आलेलं आहे का, मग लोकांच्या शुद्ध पाणी पिण्याचा प्रश्न मिटलेला आहे का. तसेच आपल्या भागातल्या शैक्षणिक अडचणी तुम्ही तर पाहतायच, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याच्यात काय बदल झाले पाहिजेत याबद्दल काय सांगता. आज आपण म्हणजे ही माझ्याच भागातली अडचणी असं मी म्हणत नाही, पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण जर पाहिलं तर जे जिल्हा परिषदेचं प्राथमिक शाळा आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती कमी कमी होताना आपल्याला दिसते. मग ह्याच्या मागचं खरंच नक्की कारण काय असलो, कारण पालकांना असं वाटतं की आपण आपल्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे, पण ह्या मराठी शाळांमध्ये खरंच दर्जेदार शिक्षण आज मिळतंय का. कारण त्यामागचा विषय असा आहे की शाळा आहेत पण त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते एकाच अनेक विषयांना एकच शिक्षक. काही शाळांमध्ये शिक्षकच अवेलेबल नाहीत, काही शाळा अजून उघड्यावरती भरतात. आपण जसं म्हणतो आता डिजिटलचा हा जमाना आहे, डिजिटल इंडिया म्हणतो आपण, पण जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लागतं की जसं कॉम्प्युटर असेल, काय त्या स्क्रीन असतील, अशा गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबलच नाहीत. मग अशा ह्याच्यामध्ये ही जी आपली जिल्हा परिषदेची मुलं आहेत ती प्रायव्हेट शाळा म्हणजे आज इंग्लिश मिडियमची शाळा असेल किंवा काय असेल त्या मुलांच्या बरोबर कसं कॉम्पिटिशन करू शकतील, हा खरंच विचार करण्याचा मुद्दा आहे की ह्याच्यावरून आपण एक घेतलं पाहिजे की बाबा खरंच मराठी शाळांमध्ये तेवढ्या दर्जाचं शिक्षण मिळतंय का. त्यानंतर आपण जर समजा बाबा हायर एज्युकेशनकडे गेलो तर आपल्या तालुक्यामध्ये कुठलंच गव्हर्नमेंटचं ना तुम्हाला इंजिनिअरिंगचं गव्हर्नमेंट कॉलेज दिसेल, ना इंजिनिअरिंगचं मेडिकल कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, अशी कुठलीच कॉलेज नाहीत. ही जी कॉलेज आहेत जी तालुक्यामध्ये आहेत ती सगळी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. आणि इथल्या जो आपला शेतकरी वर्ग आहे किंवा सर्वसामान्य कुटुंबातलं जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं हे तितकंसं परवडतंय का. मग ते शिक्षण घेण्यासाठी लोन काढायची, ती लोन भरता भरता जो आपला शेतकरी आहे तो पूर्णपणे पिचला जातोय. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या शिक्षण व्यवस्थेमध्येच पूर्णपणे बदल होण्याची खूप गरज आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार कुठंतरी ह्या नेते मंडळींनी केला पाहिजे. आत्ताच आपण रोजगारासंदर्भात बोललात, तर रोजगारासंदर्भातच मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपल्या भागातल्या स्थानिक युवक असतील, नागरिक असतील, यांचं स्थलांतराचं प्रमाण वाढले, त्याचं एकच कारण आहे रोजगार. त्या रोजगारासंदर्भात तुम्हाला काय वाटते की काय बदल झाला पाहिजे आपल्या इथे. ह्या तालुक्याला इतिहासामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ह्या तालुक्यामध्ये रायरेश्वर किल्ला येतो की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि इथून स्वराज्य निर्माण व्हायला चालू झालं होतं. पण ह्याच तालुक्यामध्ये आज युवकांना युवतींना आपला रोजगार शोधण्यासाठी तालुक्याच्या बाहेर जावं लागते. रोजगारासाठी पुणे जिल्ह्यातून सगळ्यात जास्त स्थलांतर जर कुठून होत असेल तर ते माझं भोर तालुका आहे आणि वेल्हा तालुका आहे. तरुणांची काही स्वप्न होती की बाबा काही दिवसांनी काही वर्षांनी तरी इथं MIDC होईल, पण कदाचित आता असं व्हायला लागलं की ते जे पाहिलेलं स्वप्न आहे ते काय कदाचित स्वप्नच राहतंय की काय, असा प्रश्न आज इथल्या तरुणांना पडलेला आहे. त्या संदर्भातच मी तुम्हाला विचारतोय की काय तुम्हाला की रोजगारासंदर्भात काय सुविधा उपलब्ध करून देता येतील येथील नागरिकांना. आता तुम्हाला सांगतो की उद्योग निर्मिती जर आपल्या भागामध्ये वाढवायची असेल तर त्यासाठी प्रथम त्या ठिकाणचं वातावरण उद्योगांसाठी पोषक करणं हे अत्यंत गरजेचा विषय. मग त्यासाठी तिथल्या जे नेते मंडळी आहेत त्यांनी तशा व्यवस्था म्हणजे बाबा इथं खरंच विजेची गरज आहे मग तिथं बाबा वीज पुरवणे अशा पद्धतीने जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तरच या ठिकाणी उद्योग येणार आहेत. ते उद्योग इथं आल्यानंतर नुसते आणलेच नाही पाहिजे तर ते टिकवली सुद्धा पाहिजेत. कारण काय होते काही गावगुंडांमुळे ते जे आलेले उद्योग आहेत ते सुद्धा इथं जास्त काळ टिकत नाहीत. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय. कारण तुम्हाला सांगतो की त्या कंपनी असेल किंवा ती जे काही छोटी मोठी इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या महिला असतील, ग्रामीण भागातले युवक असतील हे काम करत असतात आणि त्या आधारावरती ते आपलं त्यांचं घरदार चालवत असतात. पण ह्या गावगुंडांच्या कॉन्ट्रॅक्टिंगच्या ह्याच्यामुळं दमदाटीमुळं त्या कंपन्या आज इथं थांबायला नको म्हणतायत. त्याचा सुद्धा कुठंतरी विचार झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग जर व्यवस्थित केलं तर निश्चित आपण इथं चांगल्या पद्धतीचे उद्योग उभारू शकतो आणि त्यातून आपल्या लोकांना चांगल्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो, जेणेकरून आपला तरुण तालुक्याच्या बाहेर जायला लागणार नाही, तो तालुक्यामध्येच त्याचं जे काय आहे ते नोकरी मिळेल त्याला. आपल्या भागातल्या आरोग्य सेवेबद्दल
इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील तर कितपत इथली अवस्था चांगली आहे आरोग्य केंद्रांची? आपल्या भागातली माणसं आहेत, त्यांना जर आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवले तर त्यांना जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. कारण जे सरकारी हॉस्पिटल्स किंवा आरोग्य केंद्र आहेत त्यांची जर आज आपण जाऊन अवस्था पाहिली ना, तर तिथं कुठल्या माणसाचा उपचार होईल असं तिथं वातावरण पण नाही, ती साहित्य सामग्री जी लागते ती सुद्धा नाही आहे. म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती. आरोग्य सेवा ही ग्रामीण भागातली पूर्णपणे ढासळलेली आहे असंच मी सांगेल. त्यासाठी तुम्ही काय बदल करू इच्छिता की जेणेकरून ही परिस्थिती बदलेल आणि स्थानिक जे कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल ह्याला फायदा होईल, असं तुम्ही काय बदल करू इच्छिता? आता आरोग्य सेवेमध्ये जर बदल करायचा म्हटला ना, तर त्यासाठी जे आपले स्थानिक नेते असतात, ग्रामपंचायतीतून असतील, पंचायत समितीतून असतील किंवा जिल्हा परिषदेतून असतील, ह्या नेत्यांनी त्या संदर्भात आवाज उठवणं खूप गरजेचं आहे की बाबा ह्या ठिकाणी हे जे केंद्र आहे ह्याच्यामध्ये आज माणसं जातच नाही आहेत. ते पार म्हणजे पडलेल्या घरांसारखी त्यांची अवस्था झालेली आहे. पण त्याच्यामध्ये जाऊन बाबा तिथं काय काय गोष्टी नाही आहेत किंवा का तिथं एखादा पेशंट येत नाही आहे ह्याच्याबद्दलची माहिती तर पहिली घेतली पाहिजे. मग ती माहिती जे इथं नाही आहे ते वरती बाबा सरकारला सांगणं की बाबा ह्या गोष्टी इथं उपलब्ध झाल्या पाहिजेत, जेणेकरून बाबा आमचे लोक इकडं उपचार घ्यायचा तर घ्यायचा कसा. आज तुम्हाला सांगतो की मॅक्सिमम शेतकऱ्यांवरती कर्ज होण्याचं कारण हे आरोग्य आहे. मग हे जर आरोग्य सेवा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट करून जर लोकांना दिली तर कर्ज माणसांवरती होतील का हो, त्यांच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येईल का हो. मग ह्याच्यावरती खरंच विचार करण्याची गरज नाही आहे का? त्याच्यामुळं कुठंतरी आरोग्य सेवेबद्दल नेत्यांनी आणि त्याच प्रकारे जनतेने सुद्धा जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ता काही दिवसांवरच येऊ ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, त्याच्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आपल्याला दिसत आहेत की ते लढणार आहेत. तर भरपूर इच्छुकांची यादी आत्ता सगळीकडे फिरत आहे. तर आपल्याला काय वाटते की कशा पद्धतीचा नेता हवा, त्याची प्रतिमा काय हवी, त्यांनी काय कामं केली पाहिजे? तर ह्या प्रश्नावरती जर बोलायचं झालं तर प्रथम आपण आत्ता जे आपल्या समाजामध्ये असेल किंवा आजूबाजूला जे आपण बघतोय की बाबा नेते हे आपल्याला कार्यक्रमांमध्येच जास्त दिसतात. जसं की बाबा 10वा असतील, 13वे असतील, बड्डे असतील, लोकांच्या कार्यक्रमामध्ये गेलंच पाहिजे, पण फक्त कार्यक्रमांमध्येच गेलं पाहिजे आणि बाकीच्या विकास कामांकडं दुर्लक्ष झालं पाहिजे. तर असंही नाही झालं पाहिजे. कुठेतरी त्याचा समतोल हा राखता आला पाहिजे. कारण शेवटी जनतेचा विकास हा कामांमधूनच होणार आहे. तुम्ही पर्सनल रिलेशनसाठी तिथं नक्कीच जाताय, पण समाजाने एक तुमच्यावरती एक जबाबदारी टाकलेली, त्या जबाबदारीचं सुद्धा कुठंतरी आपल्या डोक्यामध्ये भान राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की जे आज नेते आहेत की जे बाबा आज खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची, ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. नेत्यांनी तिकीट वाटप करत असताना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी देत असताना नक्कीच ही गोष्ट बघितली पाहिजे की बाबा खरंच आपण ह्या माणसाला संधी देतोय. मग हे पाहून फक्त संधी नाही दिली पाहिजे की बाबा हा कुठंतरी माझ्या जवळचा आहे, हा माझा पाहुणा आहे, ह्याने मला हिथं कुठंतरी माझं काम केलं होतं म्हणून संधी न देता खरंच बाबा हा समाजासाठी काम करेल का, ह्याचं व्हिजन आहे का, काय व्हिजन की बाबा समाजामध्ये ह्याच्या अस्तित्वाने नक्कीच काहीतरी लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी प्रभाव पडेल. अशा लोकांना जर वेगवेगळ्या पक्षांनी असेल किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी असेल संधी दिली तर नक्कीच समाजाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. शक्यतो सुशिक्षित, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, जे लोकांची समस्या सोडवण्याची क्षमता ठेवतात, अशा पद्धतीचे लोकांमध्ये असणारे अशा पद्धतीचे उमेदवार जर हे नेत्यांनी दिले तर नक्कीच मी आपल्याला सांगू शकतो की ह्या भोर तालुक्याचा येत्या 5 वर्षांमध्ये जी आत्ता परिस्थिती आहे आणि नंतरच्या 5 वर्षांमध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झाल्याशिवाय राहणार नाही. काही नेते अशाही प्रकारे भावनिक करतात की मागच्या नेत्यांनी इथे काही काम केलेलं नाही, मी इथे असं काम करून दाखवेल. तर काही नेते असे पण बोलतात की माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही मला अशा पद्धतीने सपोर्ट करा. तर अशा पद्धतीवरती पण काही उमेदवार निवडणुका लढवण्यासाठी तयार आहेत. त्याबद्दल पण तुम्ही काय सांगताल? त्यांना जनतेने कशा पद्धतीने स्वीकारावं, न स्वीकारू नये? माझं असं म्हणणं आहे की हे ज्या युगात आपण आत्ता जगतोय ना ते स्पर्धेचं युग आहे, म्हणजे कॉम्पिटिशनचं एकदम, की हिथं जो खऱ्या अर्थाने जनतेची कामं करणार आहे ना,
म्हणजे कुणाला जर फक्त नावासाठी, कुणाला जर फक्त बाबा प्रतिष्ठा पाहिजे, कार्यक्रमात चांगलं मला बोलावलं पाहिजे, मानपान दिलं पाहिजे, ह्याच्यासाठी जर फक्त नेतेपद पाहिजे असेल ना, तर ते आता एक्सेप्ट केलं जाणार नाही जनतेकडून, मला तरी असं वाटतंय. कारण लोकांना सुद्धा आता सुविधा, सुखसुविधा आपल्यापर्यंत आणणारी माणसं पाहिजेत. कारण नुसत्या फक्त पारंपरिक मुद्द्यांवरतीच आजपर्यंत जी इलेक्शन लढले गेलेली आहेत किंवा काय झालेली आहेत, कुठंतरी ह्या आत्ताच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला काहीतरी एक नवीन बदल घडवला पाहिजे असं मला वाटतं. त्यातीलच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला सशक्तीकरण. त्या बाबतीत तुम्हाला काय वाटते की अशा पद्धतीने काम केलं पाहिजे? ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्या आज आपल्या म्हणजे खर्च पाणी आज सगळेच वाढलेले, त्यामुळे कुठंतरी त्या पण आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून त्याही नोकऱ्यांच्या शोधामध्ये, त्यानंतर वेगवेगळे व्यवसायांच्या शोधामध्ये आहेत. त्यांना पण कुठंतरी बाबा आपण बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा छोटे छोटे लघु उद्योग असतील, अशा पद्धतीचे उद्योग उभारून किंवा त्यांना कर्ज उपलब्ध करून किंवा त्यांना आपल्या ज्या आपण रोजगाराच्या संधी, जसं की आपण छोट्या इंडस्ट्रीज डेव्हलप करतो किंवा काय करतो, त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळवून देणं, ह्या सगळ्याच गोष्टी जेणेकरून त्यांचा संसार चालत असताना कुठंतरी त्यांच्याकडून त्यांच्या संसाराला आर्थिक हातभार लागेल, ह्या गोष्टी करण्यायोग्य आहेत. ग्रामीण भागातील 70% लोक हे शेती हा व्यवसाय करतात. आणि आज आपण बघतो की शेतीला जे जोडणारे रस्ते आहेत ते खऱ्या अर्थाने अजून म्हणजे डेव्हलप झालेले नाहीत. आणि जे काही डेव्हलप झालेत ते अशा स्थितीमध्ये आहेत की त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना त्यांचा जो माल आहे तो बाहेर काढणं कठीण आहे. कुठंतरी ते रस्ते सुधारले पाहिजेत, शेतकऱ्यांना त्यांचा माल आहे तो योग्य पद्धतीने मार्केटला पोहोचवता येईल अशा पद्धतीचे सुसज्ज रस्ते हे देखील तयार झाले पाहिजेत. तसेच अजून एक मुद्दा की आत्ताची जर राजकीय परिस्थिती बदलायची म्हणली तर त्यासाठी तरुणांनी सक्रिय होणं खूप गरजेचं आहे. तर त्याची सुरुवात कुठून झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यावरती माझं असं म्हणणं आहे की राजकीय परिस्थिती बदलण्यापेक्षा जे विकासाचे जे मुद्दे, ते ज्वलनशील मुद्दे जर युवक ते मुद्दे घेऊन जर पुढं समाजामध्ये आले तर ॲटोमॅटिकली ती राजकीय परिस्थिती बदलणार आहे. म्हणजे वेगळं असं काय राजकीय समीकरणं बदलण्याची त्याला काय अशी गरज नाही. पण येत्या ह्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त युवकांचा सहभाग, मग तो उमेदवार म्हणून सुद्धा आणि मतदार म्हणून सुद्धा, अशा दोन्ही गोष्टी जेव्हा जुळून येतील तेव्हा निश्चित हा बदल आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. तसेच लोकांमध्ये राजकीय साक्षरता असणे कितपत गरजेचं बनलं आहे आत्ताच्या पिढीसाठी? आता आपण जे हे मुद्दे चर्चा केली की बाबा इथं विकास का झाला नाही आहे किंवा विकासाला एवढा प्रदीर्घ काळ का गेलेला आहे, तर ह्या मागं सर्वात मोठं कारण जर काय आहे तर ती खरंच राजकीय साक्षरता आहे. किंवा एखादा कुठला तरी व्यक्ती फक्त मोठा आहे म्हणून फक्त त्याला वारंवार आपण निवडून द्यायचं किंवा काय करायचं असं न करता समाजामध्ये किंवा समाजासाठी जी काम करणारी माणसं आहेत किंवा काय करणारे आहेत त्यांच्या पाठीमागं उभं राहणं ही आज काळाची गरज झालेली आहे. आणि लोकांमधील साक्षरतेचं जर बोलायचं झालं तर आज आपण आपल्या घरातले छोटे मोठे निर्णय घेताना इतके गांभीर्यपूर्वक विचार करतो, मग समाजामध्ये जे आपलं नेतृत्व करतात त्यांना आपण निवडून देताना एवढं गाफील का राहतो? जे घरामध्ये आपण शुद्ध पाणी पितो ते पाणी आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं? ज्या रस्त्यांनी आपण जातो ते रस्ते कोण तयार करतं? ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराची किंमत कोण ठरवतं? मग ह्या सगळ्या गोष्टी जर सरकार ठरवते किंवा सरकार आपल्याला प्रोव्हाइड करते, आपण सरकार ठरवलं पाहिजे ते कुठल्या विचारांचं हवं किंवा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, विकासाबद्दल त्यांचं म्हणणं काय, हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही का हो? त्याच्यामुळं कुठंतरी मला तरी असं वाटतं की जनतेने ह्या निवडणुकीपासून अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन मतदान खरं केलं पाहिजे, जेणेकरून आपला जो हा भाग विकासापासून वंचित आहे त्याला कुठंतरी आपण विकासाच्या मार्गावर आणायचं म्हणलं तर ते साध्य केलं पाहिजे. जर आत्ता आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला संधी मिळाली तर तुम्ही कोणता बदल करू इच्छिता आणि जनतेपुढे कसे जाताल? आता ह्या प्रश्नावरती जर बोलायचं झालं, राजकारणात संधी मिळेल न मिळेल, परंतु
जे माझे युवक मित्र जे राजकारणामध्ये आहेत किंवा जे सक्रिय राजकारण करतायत त्यांना माझं ही एक विनंती आहे की मित्रांनो, समाज तुम्हाला एक चांगलं नेतृत्व म्हणून आज त्या जागेवरती पाठवणारे, त्या जागेवरती जात असताना जे काही मुद्दे आत्ता आपण चर्चेत घेतले की शाळा असेल, कॉलेजेस असतील किंवा शुद्ध पाणी असेल, ह्या अशा अनेक रोजगाराचे मुद्दे आहेत, महिला सशक्तीकरणाचे मुद्दे आहेत, असे हे सगळ्या मुद्द्यांची सांगड आपण नक्कीच घातली पाहिजे आणि त्यातून लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. कारण ज्या सरकारी शाळा आहेत त्यात शिकणारी माझी गोरगरीब जनतेची मुलं असतात, कुठंतरी त्यांना पण चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून उद्या ते त्यांच्या घराचा कायापालट करू शकतील आणि एक आपण सुद्धा समाजाला एक चांगलं नेतृत्व म्हणून त्यांच्या समोर जाईल अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. धन्यवाद सूरजजी. आपण आमच्या विकासावर बोलू का या मालिकेमध्ये सहभागी झालात आमच्या विनंतीला मान देऊन. आपण ही मालिका अशीच सुरू ठेवणार आहोत. पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या निनाद महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.